नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप मोठा टर्निंग पॉईंट आता दिसणार आहे. आपलं प्रेम आपल्यापासून लांब चाललंय आणि आता आपल्या इकडे परत तिची भेट कधी होईल की नाही, अशा पद्धतीने तिला आता नेल्यावर आपण तिला कधी भेटू शकू का? ज्या वेळेला जीवाला इतके सारे प्रश्न पडले, त्यावेळेला कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता, कुठल्याही प्रकारचं मनामध्ये काही शंका न ठेवता मित्रांनो, सगळ्यांच्या समक्ष त्यांनी आता बाबांच्या हातातून नंदिनीचा हात मात्र ओढून नंदिनीला थांबवलेलं असतं. जीवानी, नंदिनी माझी बायको आहे, तुम्ही तिला असं हिसकाटून नेऊ शकत नाही, तुम्ही इकडून जाऊ शकत नाही, असं ठाम उत्तर आता इकडे जीवाने तिच्या बाबांना दिलेलं असतं. आपला अधिकार दाखवलेला असतो नवरा म्हणून, आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आता नंदिनी आणि जीवा एकत्र होणार आहेत मित्रांनो. इतकंच नाही, जीवाने सगळ्यांच्या समोर आता चक्क नंदिनीला मिठी मारत प्रेमाची कबुली पण दिली आहे. इकडे आपण पाहतोय रम्या आता इकडे पार्थ आणि काव्याच्या मध्ये भांडण लावायला बघते. ते समजल्यावर मग काव्या मात्र इतकी रागात येते. सगळा राग, रुसवा, फुगवा सगळं विसरून तिने आता पार्थला ॲक्सेप्ट करायचं ठरवलेलं असतं. ऑलरेडी रम्यापासून दूर करायचं ठरवलं. मग काय, धावत पळत ती पार्थला जाऊन मिठी मारते. रम्यासमोर पार्थची किस घेते. आत्तापर्यंत जो उलटा डाव चालू होता ना रम्याचा, आता तो तिचा डाव तिच्याच अंगावर पलटी मारलाय. ज्या वेळेला तिला समजलंय ती इतकी काही चिडली आहे, आता मात्र हे सगळं इतकंच नाही आहे, तर रम्याची सुद्धा काय बिकट अवस्था प्रेक्षकांनो करून टाकली आहे काव्याने, आणि ती इतकी भयंकर चिडली आहे. काव्या काही दार उघडतच नाही. तिला आता समजावते, पार्थ असं नाही, काय करताय अहो, मी काय केलं? त्यावरती ती म्हणते, जा तुम्ही जा तिकडे. असं आता म्हटल्यावर मित्रांनो, तो बाहेरच उभा आहे पार्थ. ती काही दार उघडायला तयारच नाही आहे काव्या. तिच्या डोक्यात आता भयंकर राग गेलेला असतो. तशी ती अजूनही अल्लडपणानेच वागत असते. तोपर्यंत आपण बघतोय इकडे बाबा आलेले असतात. ते सांगतात, नंदिनी चल, अजिबात तू आता इकडे थांबायचं नाही. नंदी म्हणते, बाबा तुम्ही अशी जबरदस्ती माझ्यावरती नाही करू शकत. ऐका ना, ऐका तरी माझं, मला इथे थांबायचं आहे, मला जीवांसोबत बोलायचं आहे. त्यावरती आता बाबा रागात येतात, अगं तुझं आयुष्य एकदा बर्बाद झालं आहे, तेव्हा मी थांबवू शकलो नाही, पण आता मात्र तुझं आयुष्य मी बर्बाद होऊ देऊ शकत नाही गं. कुठल्याही परिस्थितीत मी तुला आता इथे थांबू देणार नाही आहे म्हणजे नाही आहे. आता तू चल बरं माझ्यासोबत. आता मात्र नंदिनी पॅनिक होते, बाबा प्लीज मला जीवासोबत बोलायचं आहे, ऐका ना तुम्ही. त्यावरती आता ते बोलतात, जीवाला काय पडलं आहे का तुझं? त्याला अजिबात तुझी काही काळजी नाही आहे, केअरलेस कुठला. तो बोलतो, थांबायचंच नाही आहे इकडे. आता सगळे बघतात, नंदिनी बाबांचा विरोध करते आणि बाबा मात्र हट्टाला पेटले. जीवा मात्र शांतपणे बघत असतो. सगळ्यांची अपेक्षा असते की जीवाने काहीतरी बोलावं, तिचा हात पकडावा, बाबाला क्रॉस करावं, पण जीवा मात्र नाही, काहीच करत नाही. जीवा का थांबवत नाही? त्याला तिचे सगळे मित्र म्हणतात, अरे ती तुझी बायको आहे ना, तू काय असा शुंभासारखा उभा आहेस? आता त्यांनी त्यांचा नंदिनीचा हात जो धरून ठेवलाय सोडव ना. पण मात्र आता इकडे आपण बघतोय बाबा तिचा हात ओढतात. जीवाला काय करावं काहीच कळत नाही. सगळ्यांच्या समोर आता तमाशा होईल, अजून काय होईल अशी भीती त्याच्या डोक्यामध्ये असते. पण आता त्याच वेळेला इकडे बाबांचा जोर मात्र जास्त पडतो आणि त्यानंतर लगेचच ते तिचा हात खेचतात जीवाच्या हातातून. ज्या वेळेला खऱ्या अर्थाने मित्रांनो हात झटकायला लागतोय, त्यावेळेला जीवा खूप अस्वस्थ होतो. त्याला वाटतं की बाबा नंदिनीचा हात ओढतायत म्हणजे तिला त्रास होत असेल. आता मात्र जीवा खूप रागात येतो. बाबा म्हणतात, अगं या माणसाने तुझं आयुष्य खराब केलं आहे, पूर्ण वर्ष खराब केलं आहे. आता याला काय पुळका आलाय, याला प्रेम आलंय, तर हा तुला घेऊन जाणार ना, आणि ते पण परत रागावत बसणार नाही का? सांग ना, सारखं भांडण. मी तुला अजिबात या सगळ्यामध्ये इकडे जीवासोबत थांबू देणार नाही. आणि ते हात धरून निघालेत. इकडे सगळे जीवाला म्हणतात, सर अहो बघा, तुमच्या बायकोला वाचवा, तुम्ही नाही थांबवणार तर कोण थांबवणार? आता जीवाला काहीच कळत नाही. त्या क्षणाला नंदिनीचा हात त्याच्या हातातून सटकलाय. ज्या वेळेला त्याला आता जाणीव झाली आहे की आज जर का हा हात नंदिनीचा माझ्याकडून गेला तर तो आयुष्यभर पुन्हा माझ्याकडे येणार नाही आणि खूप मोठं संकट माझ्यावर येईल, ते मी अजिबात होऊ देणार नाही आहे. अचानकपणे आता जीवा एकदम बाबाला आवाज देतो. लहान मोठ्यांचं काही भान न ठेवता तो आता तिकडून पुढे जातो. तर मित्रांनो इकडे आपण बघतोय रम्या आलेली आहे. रम्या दाराच्या बाहेर उभी, पार्थ तिकडे उभा आहे. काव्याने त्याला बाहेर उभं केलेलं असतं. आता तो सांगायला लागते, बघ पार्थ, अरे काय करतोस? ही काव्या तुला इतकी त्रास देते, काव्याचं मला काही कळतच नाही आहे, काही मार्गच नाही आहे कळायला. हे बघ ना, तुझ्या बोटाला लागले, त्याला तिचं काहीच पडलेलं नाही आहे, तिला तिचंच पडलेलं असतं, तिच्या इगोचं, तिच्या स्वाभिमानाचं.
पार्थ म्हणतो, अगं तू कशाला आमच्यात पडतेस, आम्ही आमचं बघून घेऊ ना, तू इथून आत्ताच्या आत्ता निघून जा बरं रम्या. रम्या मात्र आगीत तेल ओतायचं काम करते. रम्या म्हणते, पार्थ अरे असं अजिबात नाही आहे, मला तुझी काळजी आहे म्हणूनच मी इकडे आले ना. आता हे सगळं काव्य ऐकते. तिच्या लक्षात येतं की ही चोंबडी काहीतरी गडबड करते बाहेर उभं राहून. त्याच वेळेला पार्थ म्हणतो, ही सगळी आयडिया तुझी होती ना, म्हणजे तूच मला सांगितलं होतंस की आता काहीतरी वेगळं कर म्हणून मी गेलो करायला, तर आता माझ्या बोटातलं रक्तच आलं बघ ना. तू आता काय, त्या रक्ताने मी नेकलेस काढला पण ती गोष्ट त्यांना आवडली नाही. आता त्याच्यामुळे हे सगळं घडलंय. तू काय केलंस, मला सांगितलं काहीतरी वेगळं कर आणि मी इतकं काही वेगळं केलं आणि हे असं घडलं. आता मात्र काव्याला सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात की हे सगळं रम्याने नाटक केलेलं आहे. रम्याने आता इकडे सांगितलं होतं म्हणून पार्थने हे सगळं केलं आहे. म्हणजे हा सगळा रम्याचा डाव होता. एका झटक्यात काव्याच्या पार्थच्या लक्षात आले की नक्कीच काहीतरी गडबड आहे. रम्याने हा सगळा प्रकार केला आहे ते काही नाही आहे. आजचा दिवस आता फेल करण्यासाठी रम्याने हा सगळा प्रकार केला आहे ते लक्षात आल्यावर ती विचार करते, नाही जर का मी आता यांच्यावर असाच राग धरून ठेवला तर कदाचित रम्याचा हेतू टोटली तिच्या मनानुसार होऊ शकतो आणि तेच मला होऊ द्यायचं नाही आहे. आता ते काही नाही. ती आता लगेच दार उघडते, बाहेर येते. रम्या बाजूला हो. इथून आता रम्या म्हणते, काय गं, यावरती ती सांगते, तूच सांगितलंस ना हे पार्थला करायला. तुला माहिती आहे ना पार्थला जर का दुखापत झाली तर ती मला सहन होणार नाही आहे आणि त्यासाठी तू हे सगळं करायला सांगितलंस ना रम्या. आता तुझा डाव ना मला बरोबर समजला आहे. त्यावर रम्या म्हणते, काय गं, काय बोलतेस तू, मी काय तुमच्या दोघांची मदत करायचं ठरवलं होतं ना, किंवा मी तुमच्या दोघांची मदतच करणार होतेस आणि तू काय माझ्यावर खोटे आरोप करतेस. उलट तू आता माझ्या थँक्यू म्हणायला पाहिजे, माझ्यासाठी स्पेशल काहीतरी करायला पाहिजे. तिने तर तुझा एवढा सगळा वार स्वतःवरती घेतला आणि हॉस्पिटलमध्ये गेली असं म्हटल्यावर त्यावर आता ती बोलते, कुठल्या हेतूने बोलतीयस गं तू. आता त्यांना समजलं नसलं ना तरी मला मात्र रम्या चांगलंच समजलं. पार्थ साधे आहेत, त्यांना कळत नाही तुझा हेतू, पण मला मात्र चांगलंच कळतं आहे. आता तू बघ मी काय करते असं म्हटल्यावर ती चिडली आहे. दार उघडून बाहेर आली आणि सांगते, आत्तापर्यंत जे बंद खोलीमध्ये होणार होतं आता बंद खोलीमध्ये होणार नाही आहे रम्या, ते आता खुल्ला उघड्या डोळ्यांनी तुलाही बघायचं आहे. आता कारण हे होऊ नये याच कारणासाठी तर तू हा सगळा आकांतांडव करत होतीस ना. आता बघ. आता मात्र ती चिडली आणि पार्थच्या दिशेने पट धावत जाते आणि चक्क पार्थला मिठी मारते. रम्याला काही कळणार इतक्यातच ती पार्थला आता किसही करते. दार उघडल्यावर इतकंच सगळं होतं आणि आत्तापर्यंत तुझ्या मनाप्रमाणे सगळं चालू होतं, पण आता खेळ बदललाय. तुझी गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर आता मात्र पार्थला मी आतमध्ये नेते. पार्थला ते रूममध्ये नेते प्रेक्षकांनो आणि इकडे बरं रूममध्ये घेतल्यावर मग लगेच आता खरा गेम सुरू झाला आहे. त्यानंतर ती सांगायला लागते, तुला हे उघड्या डोळ्यांनी पाहायचं आहे ना, मग पहा. आता ती म्हणते, पार्थच्या जवळ जाते, त्याला मिठी मारते आणि इकडे दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो, बाबा मात्र नंदिनीचं काही ऐकत नाहीत. तिला त्यांना न्यायचंच असतं, तिला जीवाबरोबर राहूच द्यायचं नसतं. आता ते तिला नेतात. त्याच वेळेला इकडे जीवाच्या अंगात मात्र बळ आले. आता त्याला ते बोलतात की सर तुमच्या बायकोला घेऊन चाललेत, तुम्ही थांबवा ना तिला. मग मात्र जीवा आता इकडे निघतो. आता मात्र काही झालं तरीसुद्धा माझ्या नंदिनीला मी माझ्यापासून दूर जाऊ द्यायचंच नाही असं तो निश्चय करतो आणि तो चक्क नंदिनीला थांबवतो. बाबा थांबा. यावर बाबांचा हात झटकत नंदिनी पण जीवाकडे पाहते आहे. आता त्यानंतर आपण बघतोय जीवा सांगतो, नंदिनी कुठेही जाणार नाही आहे, तिच्या मर्जीने ती माझ्यासोबत आली आहे, तुम्ही जबरदस्ती तिला असं घेऊन नाही जाऊ शकत. बाबा चिडले, कोण रे तू, कोण तू मला थांबवणारं, सांग बरं, या सगळ्यात तुला काय अधिकार आहे, तू आम्हाला नाही थांबवू शकत. जीवा खबरदार, सोड तिचा हात. यावर तो म्हणतो, कोण म्हणजे, मी तिचा नवरा आहे असं म्हणत जीवाने नंदिनीला जवळ ओढलेलं असतं. आता माझ्यासोबत इकडे तर ती आली आहे, तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये अधिकार नाही आहे की तुम्ही तिला माझ्यापासून असं दूर घेऊन जाऊ शकता, तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत बाबा असं म्हणत आता मात्र जीवा त्यांना उलटूनच बोलतो. आता नंदिनीनं थांबवलेलं असतं. काय चमत्कार, नंदिनीसुद्धा आता इकडे बाबांच्या विरोधात जाते. आता जीवाला बिलगलेली असते आणि हे सगळे मित्र मात्र टाळ्या वाजवतात. नंदिनी जीवा आता फायनली एक होतात मित्रांनो. सगळे त्यांचं कौतुक करतात. त्यानंतर नंदिनीला खऱ्या अर्थाने आपल्या प्रेमाची आणि जीवाला सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्या नंदिनीशिवाय मी राहू शकत नाही याची सगळ्याची जाणीव झालेली असते. आणि बाबा आता मात्र नुसते बघतात. तोपर्यंत इकडे आता आपण पाहतोय जीवा मात्र म्हणत असतो जीवाच्या आकांताने की ए चकाचक बाई, या पसाऱ्यावाल्याला सोडून जाऊ नको. त्यावर नंदिनी सांगते, खरंच मी जाऊ नको का. यावर
तो म्हणतो, हो ग, खरंच जाऊ नकोस, मला सोडून तू जाऊ नकोस. चकाचक बाई, अगं हा पसारेवाला तुझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. सगळे टाळे वाजवतात. दोघे आता एकत्र आलेत. इकडे मात्र मित्रांनो, धावत धावत काव्या पार्थच्या दिशेने आली आहे. आपल्याला पाहायला लागते ती पार्थला. इकडे आता रम्याकडे पाहता पाहता ती समोर आली आहे. समोर येऊन ताबडतोब ती आता चमत्कार दाखवते आणि चक्क ती पार्थला किस करते. आता हे सगळं होऊ नये आमच्यामध्ये म्हणून तू आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतीस ना, हे घे तुझा सगळा डाव फेल करत मी आणि पार्थ आज एक होणार आहोत, असं म्हणत पार्थला मिठी मारलेली असते आणि तिच्यासमोर चक्क किस केलेलं असतं. रम्या मात्र तिचा डाव फसलाय असं म्हणून नाराज होते. रम्या चांगलीच तोंडावर आपटली. तिला काहीच कळत नाही आहे की आपल्यासोबत काय झालं. तर इकडे बाबासुद्धा चांगले हादरले. म्हणजे आता नंदिनीच्या विरोधात तर गेले, पण सगळ्यांच्या समोर आपला हात झटकत जीवाचा हात तिने धरला म्हणून त्यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. प्रेक्षकांनो, मस्तपैकी सगळे आता एकत्र आलेत. असेच आता एकत्र राहणार का हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.